महाराष्ट्र मीटर रीडर्स गेल्या 20 वर्षांपासून विद्युत महावितरणमध्ये मीटर रीडिंगचे काम करत आहे. परंतु आता नवीन स्मार्ट मीटर आल्याने मीटर रीडर्सवर उपासमारीची पाळी येणार आहे. त्या अनुषंगाने मीटर रीडर युनियनने आपला मोर्चा अधिवेशनावर वळवला. त्यामुळे 19, 20, 21 डिसेंबर असे 3 दिवस उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 20,000 मीटर रीडर्स नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढणार आहेत, असे मीटर रीडर युनियनचे अध्यक्ष रमेश सांगळे यांनी स्पष्ट केलं. आम्ही या ठिकाणी सर्व जमलेले मीटर रीडर बांधव नागपूर अधिवेशनामध्ये या ठिकाणी आमच्या 3 दिवसीय उपोषण आम्ही घेत आहोत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या आमच्या सर्व मीटर रीडर बांधवांवर जो कार्ड आहे तो प्रीपेड मीटर या सरकारच्या माध्यमातून लागणार आहे आणि त्याचा विरोध म्हणा किंवा आम्हाला रोजगाराचं साधन कशा पद्धतीने आम्हाला हे सरकार देत आहे त्याच्यासाठी आम्ही इथं सगळे मीटर रीडर बांधव संपूर्ण महाराष्ट्रातून एकजूट झालेलो आहोत आणि सर्वांना 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार या सरकारकडून आम्हाला देण्यात यावं ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. आणि त्याचबद्दल सांगायचे म्हटलं तर समोर आम्हाला जे कंत्राटी कामगारांना समाविष्ट करून घ्यावे या महावितरणमध्ये आणि तसेच आम्हाला सर्वांना जे PF ESI आहे त्याबद्दलही सर्व आमच्या या मीटर रीडर बांधवांना ही जे मूलभूत गरज आहे ती या सरकारच्या माध्यमातून आम्हाला मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व बांधव एकजूट झालेलो आहोत. स्मार्ट मीटरमुळे 20 वर्षांपासून कार्यरत असलेले मीटर रीडर यांच्यावर उपासमारीची पाळी येत असल्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार, असे महाराष्ट्रातील 20,000 मीटर रीडर्स बेरोजगार होऊ नये यासाठी शांततेने उपोषण करणार. कारण महागाईच्या काळात कुटुंबांचे भार वाढत चालले असून मीटर रीडर यांना बेरोजगार न करता त्यांना योग्य काम देण्यात यावं याकरता हे उपोषण करण्यात येणार आहे. संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.